पुढे. भूम परंडा वाशी मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा शहरात शनिवार दिनांक 28 रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानाने प्रेक्षकांना रोमांचित केले. सलग 3ऱ्या वर्षी झालेल्या या मैदानाने परंपरा आणि ताकदीचा अनोखा संगम साकारला. कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गिरीराज तानाजीराव सावंत उपस्थित होते. त्यांनी मानाच्या कुस्त्या लावून मैदानाची सुरुवात करत उपस्थित मल्लांना शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या काळापासून चालत आलेल्या कुस्ती परंपरेचा गौरव करत हा खेळ महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. या मैदानाचे विशेष आकर्षण ठरले डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांची उपस्थिती. नुकताच महाराष्ट्र केसरी मिळवल्याबद्दल त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंड यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. यामध्ये दत्ता अण्णा साळुंखे, केशव सावंत, रामचंद्र घोगरे, जाकीर सौदागर, अण्णासाहेब जाधव अँड सुभाषराव मोरे, नवनाथ जगताप, चंद्रकांत सरडे, नागजी बापू नाईकवाडी, विकी चव्हाण अँड अमरसिंह मोरे, उद्धव साळवी, प्रवीण गायकवाड, रमेश कारकर, विशाल बापू ढगे, मेघराज पाटील, युवराज हुंबे, वैभव पवार, दत्ता भाऊ रणभोर, समाधान सातव, परसू गवारे, विशाल नाना देवकर, तानाजी कोलते, बालाजी घोळ, काकासाहेब भांडवलकर, युवराज तांबे, राहुल भांडवलकर, आप्पा कारंडे, अशोक गायकवाड, गणेश भिल्लारे यांचा समावेश होता. गेल्या काही वर्षांत या भागात कुस्तीला नवसंजीवनी मिळत असून या मैदानामुळे स्थानिक मल्लांना मोठे व्यासपीठ मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. आयोजक युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके यांनी केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध आणि यशस्वी ठरला. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगलेल्या या मैदानाने परंडा शहरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण केले. जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे. मुख्य संपादक धनंजय गोफणे. श्री माऊली कोकाटे आणि त्याच्या विरुद्ध असणार आहे उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर. आणि यानंतरची एक 3ऱ्या नंबरची कुस्ती इराणचा पैलवान आहे हमीद इराण वर्सेस काका पवार यांच्या तालमीतील रविराज चव्हाण. याचबरोबर असंख्य कुस्त्या या मैदानात आपण जोडलेल्या आहेत. ह्या कुस्ती मैदानासाठी मनोज बुरुंगीचा पट्टा ज्या पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे हे असं नियोजन आपण या धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणाचं बक्षीस आणि ह्या कुस्ती मैदानाचं आयोजन केलेलं आहे. या आखाड्यामध्ये एकूण 200 कुस्त्या आपण जोडलेल्या आहेत आणि एकूण 400 मल्ल आणि तसेच आपण जे कुस्त्या खेळण्यासाठी ज्यांच्या कुस्त्या आपण नेमल्या नसतील त्यांच्या कुस्त्या आपण इथं घेत आहे. पारितोषिकाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 4 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 4 लाख रुपये, तृतीय 3 लाख रुपये, असं एकूण मैदान बक्षीस 20 लाख रुपये कुस्ती मैदान आहे. तानाजीराव सावंत साहेबांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे याही वर्षी आदरणीय राहुलजी डोके व त्यांचं सर्व मित्रपरिवाराच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे मैदान भरलेलं आहे. आणि निश्चितपणानं ज्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ या जिल्ह्यातील या महाराष्ट्रातील तमाम सर्वसामान्य घरातील पैलवानांपासून काय झालेल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र केसरीच्या पैलवानांपर्यंत व्यासपीठ देण्याचं काम या मातीच्या माध्यमातून झालेलं आहे. मगाशीच बोलताना कोणीतरी व्यासपीठावर सांगितलं सदगीर जे महाराष्ट्र केसरी झाले ते 2दा या मातीमध्ये मागच्या वर्षी खेळून गेलेले आणि तेव्हा त्यांना या महाराष्ट्र केसरी हा किताब मिळालेला आहे. सांगायचं तात्पर्य उपस्थितांना एवढंच आहे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्र किताब मिळवून देण्याची कुवत या धाराशिव जिल्ह्याच्या मातीमध्ये आहे. आणि निश्चितपणानं आपण सर्वजण देखील आज निमित्त वजाबाकी जरी साहेबांचा वाढदिवस असला तरी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज आपण मगाशी बघितलं असेल की सुंदर असा केक, सुंदर असा पुष्पहार त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून साहेबांना त्या ठिकाणी मी अर्पित केला. हा हार
किंवा हा खाल्लेला केक पचेल, पण आपल्या सर्वांच्या शुभरूपी आशीर्वाद या व्यासपीठाच्या माध्यमातून पुढच्या नजीकच्या काळामध्ये साहेबांबरोबर सदैव राहतील ही अपेक्षा या मातेच्या साक्षीने आज आपण सर्वांनी ठेवावी आणि राहुलभाई यांच्या माध्यमातून दरवर्षी अशा चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी व्हावं या सद्भावना सदिच्छा त्या ठिकाणी उपस्थितांच्या माध्यमातून राहुलजींना देतो आणि त्यांनी या व्यासपीठाच्या माध्यमातून त्या ठिकाणी यथोचित मानसन्मान सत्कार उपस्थितांचाच त्या ठिकाणी केला, त्याबद्दल देखील त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.